आता बातम्या सविस्तर पाहूयात आणि पहिली बातमी आहे राज्याच्या राजकारणामधून अतिशय मोठी बातमी आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केल्याचं समोर येतंय। याच पार्श्वभूमीवरती शिंदेंच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा प्रमुखांची तसंच मंत्री आणि आमदारांची बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर इथल्या पदवीधर आणि पुणे अमरावती शिक्षक मतदार निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्यात। निवडणुका युतीमध्ये तर युतीमध्ये किंवा मग स्वतंत्र तयारीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढवेल अशी आशाही धुसर असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याकडून मिळते। सगळे निवडणुकीत सहभागी झाले पाहिजे। शेवटी काय, महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, महायुती म्हणून विधानसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः मिळून घेऊ। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली, तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात, पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल अशा प्रकारचं काम